29 ऑगस्टला मुंबई ठप्प होणार का? मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील लाखोंच्या जनसमुदायासह मुंबईत धडकणार आहेत। एकीकडे सरकारची उपसमिती, सुरक्षा यंत्रणा आणि फडणवीसांचा डाव आहे, तर दुसरीकडे जरांगेंचा ठाम निर्धार, आरक्षण मिळवल्याशिवाय माघार नाही। आता प्रश्न असा आहे की मुंबईत होणाऱ्या या संघर्षात कोणाचा प्लॅन यशस्वी ठरणार, देवेंद्र फडणवीस की मनोज जरांगे? देवेंद्र फडणवीस यांनी काय प्लॅन केलाय? काय सरकारची रणनीती आहे? जरांगे पाटील सरकारच्या जाळ्यात अडकणार का की आरक्षण घेऊनच मुंबईतून माघारी जाणार? देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? चला तर सविस्तर बघूयात। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। आणि मी इतक्या खुनची अवलादीचा आहे, महा जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो। 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवली सराठीमध्ये सुरू झालेलं आंदोलन 2 वर्षांपासून धगधगतंय। याच लढ्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी मात्र ते आरक्षणाशिवाय माघारी फिरणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवसातच हा मोर्चा निघणार असल्यानं या आंदोलनाला भावनिक आणि धार्मिक रंग मिळणार आहे। मनोज जरांगे स्वतः गणपती घेऊन मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित व्हावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना। बीडच्या मांजरसुंबा इथं झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाणारच असा ठाम पवित्रा त्यांनी घेतलाय। सरकारकडून आंदोलन स्थगित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेला उत्तर देताना जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, यावेळी माघार नाही, आमचं आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही। माझ्या जातीला विनाकारण जर टोकरेल ना मी सोडितच नाही। देवेंद्र फडणवीस त्याच्या जरांगेंच्या या आक्रमक घोषणेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सरकारचं रिपोर्ट कार्ड मांडलं। त्यांनी सांगितलंय, महायुती सरकारनं मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणावर काम केलंय। मी मुख्यमंत्री असताना आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे 1.5 लाख मराठा उद्योजक तयार केले। सारथीच्या माध्यमातून अनेक IAS, MPSC अधिकारी घडवले। मराठा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्था आणि भत्ता योजना सुरू केल्या। फडणवीस यांनी स्पष्ट केलं, लोकशाही मार्गाने आंदोलन करणं योग्य आहे, आम्ही मागण्या ऐकायला तयार आहोत, पण सरकारवर शंका घेण्याचं कारण नाही। सरकारनं मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 11 कॅबिनेट मंत्री आहेत। या समितीची जबाबदारी यातून स्पष्ट होतं की सरकार संवाद व प्रशासकीय उपाय या 2 बाजूने मोर्चा हाताळणार आहे। गृहमंत्री पदाची जबाबदारी असल्यानं आंदोलनाचा संपूर्ण सुरक्षा आराखडा फडणवीस यांच्या ताब्यात आहे। मुंबई पोलीस, गुप्तचर विभाग आणि जिल्हा प्रशासनासोबत त्यांनी सतत बैठका घेतल्या आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी, गणेशोत्सवामुळे वाढणारा ताण आणि कायदा सुव्यवस्था यावर विशेष लक्ष दिलं जात आहे। त्यांचा उद्देश एकच, मोर्चा चिघळू नये आणि सरकारची प्रतिमा बिघडू नये। म्हणजेच जरांगेंसोबत थेट संवाद न साधता पडद्यामागून नियंत्रण ठेवण्याची फडणवीसांची रणनीती आहे। आता पाहूयात कोणाकडे काय आहे। जरांगेंकडे लाखोंचा जनसमुदाय, भावनिक लाट आणि ठाम निर्धार आहे, तर सरकारकडे प्रशासकीय ताकद, उपसमिती आणि फडणवीसांचा डाव आहे। 29 ऑगस्टला मुंबईत जे घडणार आहे ते केवळ एक आंदोलन नसेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक संघर्ष असणार आहे। जरांगे सरकारच्या जाळ्यात अडकणार का की आरक्षण घेऊनच माघारी जाणार, हा मोठा प्रश्न आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।